ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा आढावा बैठक संपन्न. काँग्रेस कमिटीची आढावा बैठक मंगळवारी वसंतराव नाईक सभागृहात पार पडली. सदर आढावा बैठकीस अतुल लोंढे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व ठाणे जिल्हा प्रभारी तसेच चंद्रकांत दादा पाटील कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघाचे बैठकीत मार्गदर्शन केले. प्रचंड उत्साह होता. सर्व चारही विधानसभा प्रयत्न करायचा आहे. फक्त माझं शेवटचं एकच म्हणणं आहे, तुम्ही ब्लॉक अध्यक्ष आहे, तुम्ही प्रमुख आहे, जसे विक्रांतजी इथले प्रमुख आहे तसे तुम्ही ब्लॉकचे प्रमुख आहे. तुम्ही प्रत्येक महिलांची माझ्यासाठी नेता आहे. काँग्रेस पक्षाची तुम्ही इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी समाजाचा आमचा आहे, समाजाचे नेते आहेत. माझी फक्त एवढं विनंती आहे, लोकसंपर्क, जनसंपर्क आणि लोकांचे प्रश्न हे आपण जर घेऊन उभं राहिलो, लोकांमध्ये विश्वास निर्माण केला, त्यांना माहिती आहे पहिले सांगितलं आम्ही अजितदादाच्या नावाने पळालो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगतो मी, पहिले सांगितलं की अजित दादा तुम्ही आम्हाला निधी दिला नाही म्हणून गेलो, मग तळागाळातील सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने मग ते सांगायला केला. खरी गोष्ट ही आहे, प्रताप सरनाईकांनी पत्र लिहिलं होतं असे सर्वांनी उद्धव ठाकरेंना आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सर्व ब्लॉकचे अध्यक्ष उपस्थित होते. सर्व ब्लॉकच्या अध्यक्षांनी त्यांचा आढावा दिलेला आहे. प्रत्येक विधानसभेचे चारही विधानसभेचे निरीक्षकही उपस्थित होते. त्यांनी आपला आढावा जो आहे तो दिलेला आहे. अध्यक्षांनीही आपला पूर्ण आढावा ठाणे शहर जिल्ह्याचा दिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळेसचा परफॉर्मन्स जो आहे तो खूप चांगला राहणार आहे. कुणी कितीही प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारचे प्रलोभनं दिले तरी काँग्रेस हा जो कार्यकर्ता आहे हा हलणार नाही. आणि लोकांना हे कळून चुकलेलं आहे की काही लोक फक्त आपल्या पदासाठी लढाई करतात आणि काँग्रेस लोकांसाठी लढत आहे. हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या सशक्त झालेल्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करू आणि यावेळेस महाराष्ट्राला ठाणे काँग्रेस चकित करेल एवढा मला आज या आढावा बैठकीनंतर विश्वास निर्माण झालेला. आमची स्पष्ट भूमिका आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि सर्वांनी ही भूमिका घेतलेली आहे की आमच्या इथले कार्यकर्ते जे म्हणतील, इथले जे नेते म्हणतील स्थानिक, की आपल्याला अलायन्समध्ये कुणासोबत जायचं आहे आणि कुणासोबत नाही जायचं आहे, हा निर्णय संपूर्णतः त्यांना घ्यायचा आहे. तशी ती वेळ यायची आहे. आता आढावा घेणं सुरू आहे. आम्ही प्रत्येकाचं पोटेन्शियल पाहू, आमचं किती पोटेन्शियल आहे, समोरच्या पक्षाचं पोटेन्शियल कसं आहे आणि आम्ही निवडणुका कशा पद्धतीने जिंकू शकतो याचं सगळं समीकरण बसून आम्ही आघाडी कोणाशी करायची, कशी करायची याचा निर्णय घेऊ. अजूनपर्यंत कुठेही कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. काल पदाधिकाऱ्यांची काय मानसिकता आहे याच्या संदर्भामध्ये मुंबईचे अध्यक्ष बोललेले आहेत. निर्णय अजून कुठला झालेला नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी निर्णय हा टेक्निकल पण असतो. स्थानिक पदाधिकारी आमची इच्छा आहे असं काही फक्त हवेत नसतात म्हणून, हे मोगम वाक्य नसतं. त्याच्या मागे एक पर्टिक्युलर डेटा असतो की आम्ही कुठे कशा पद्धतीने जिंकू शकतो, आमची कुठे काय ताकद आहे, आमच्याकडे किती नेते आहेत, जिंकण्याची कोणाची क्षमता आहे, ह्या सगळ्या बघून मग जे आहे मग स्थानिक स्तरावरचा जो निर्णय तो घेतला जातो. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो काँग्रेस उद्ध्वस्त करणार. कुणाचाही काही बालेकिल्ला वगैरे काही नसतं. जर कुणाला असं वाटत असेल की ठेकेदारी करून बालेकिल्ला होईल, तो होणार नाही. बालेकिल्ला त्याचाच होईल जो लोकांचे प्रश्न सोडतो. काँग्रेस लोकांच्या प्रश्नासाठी लढत आहे. काँग्रेस लोकांसाठी लढत आहे. काँग्रेस मी मुख्यमंत्री झालो पाहिजे, एखादा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून ठाण्यात लढत नाही. कालच शिवसेना मनसेचा मोर्चा झाला, त्यात काँग्रेस सहभागी झाली. मनसेला अवयात घेणार नाही. असं आहे की प्रश्नांवर आम्ही सोबत उपस्थित राहिलेलो आहे. आम्ही इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी यांचे जे आमचे पार्टनर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय. आम्हाला तिसऱ्या कुठल्याही इंडिया अलायन्सच्या बाहेरच्या किंवा महाविकास आघाडीच्या बाहेरच्या कुठल्याही पक्षाचा आमच्याकडे काही प्रस्ताव नाही आहे किंवा आमच्यासोबत कोणाची चर्चा झाली नाही किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षानं आमच्यासोबत तशी चर्चा केली नाही. त्यामुळे इतर बाबतीत चर्चा करण्याचं काही कारण नसेल. कधी काळी ठाणे हे काँग्रेसचे मानले जायचे, आता आघाडी झाली तर काँग्रेस किती जागा म्हणून आता असं आहे की त्याचं असेसमेंट सुरू आहे. आज पहिली बैठक झालेली आहे त्या अनुषंगाने. ही पहिली बैठक झाल्यानंतर आता आम्ही सगळं असेसमेंट करू आणि योग्य वेळी काँग्रेस किती जागेवर क्लेम करेल हे आपल्याला समजते.